कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. अयानच्या सख्खी आई म्हणाली, माझ्या प्रेमामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला आहे. माझ्यामुळेच तुझ्या नवऱ्याने तुला 3 वर्षांच्या मुलासह सोडून दिले. म्हणूनच कदाचित देवाने मला शिक्षा दिली आणि माझ्याच डोळ्यासमोर माझ्या नवऱ्याच्या छातीत गोळ्या घातल्या गेल्या. तेवढ्यात अयानच्या सावत्र आईने तिला मध्येच अडवलं आणि म्हणाली, तो माझा नवरा आहे, तुझा नाही. तू त्यांना माझ्यापासून हिरावून घेतले होते. तुला मान्य असो वा नसो, तू त्यांची दुसरी बायको नाहीस, तर एक ठेवलेली रखेल आहेस. आणि तुझा हा मुलगा म्हणजे गडीत रक्त. अयांची सख्खी आई हे ऐकू शकत नव्हती, पण तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. तिने असे पाप केले होते ज्याचे फळ तिला भोगावे लागणार होते. आणि अयांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर गुंडे तिच्या मागे लागले. फार वेळ ती जिवंत राहू शकली नाही. अयांच्या सख्ख्या आईचे या जगात अयांच्या वडिलांशिवाय कोणीच नव्हते. ती अनाथ होती. म्हणूनच अयांच्या वडिलांचे तिच्याशी लग्न होऊ शकले नाही, कारण ती हुंड्याशिवाय सून झाली असती आणि अयांची सावत्र आईसोबत भरभरून सोनं चांदी घेऊन आली होती. म्हणूनच अयांच्या सख्ख्या आईने मनावर दगड ठेवून अयानला त्याच्या वडिलांच्या पहिल्या पत्नीच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला होता. तिने अयांच्या सावत्र आईला विनंती केली की ती एकदाचे तिचे म्हणणे ऐकून घे. जर ती तरीही अयानला स्वीकारायला तयार नसेल तर ती अयानला घेऊन निघून जाईल. अयांच्या सावत्र आईने भरपूर टोमणे मारल्यानंतर शेवटी तिचे म्हणणं ऐकण्यास संमती दिली. तिने विचारलं, बोल, काय बोलायचं आहे तुला? अयांच्या सख्ख्या आईने सांगायला सुरुवात केली. जेव्हा मी आणि अयांचे वडील इकडून पडून दुसऱ्या शहरात गेलो होतो, तेव्हा अयांच्या वडिलांच्या एका मित्राने आम्हाला आसरा दिला. मग अयांचे वडील आणि त्यांचा मित्र मिळून एक व्यवसाय सुरू केला, जो खूप यशस्वी झाला. बघता बघता ते मोठे व्यापारी बनले. पण पैशांमुळे अयांच्या वडिलांच्या मित्राची नियत बदलली आणि त्याने आमचे सर्व काही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. अयांच्या वडिलांना जेव्हा हे कळाले, तेव्हा त्यांनी याला विरोध केला आणि पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. एक रात्री आम्ही दोघं घरी झोपलो होतो, तेव्हा अचानक त्या मित्राने पाठवलेल्या गुंडांनी आमच्यावर हल्ला केला. अयांच्या वडिलांनी मला आणि अयानला वाचवण्यासाठी तिथून पळ काढायला सांगितले, पण स्वतः त्या गुंडांच्या हाती सापडले. अखेर मरताना त्यांनी मला सांगितले की त्यांनी आपली सर्व मालमत्ता अयांच्या नावावर केली आहे, म्हणून फक्त तुला आणि मलाच नाही तर अयानलाही जीवघेणा धोका आहे. माझ्या एका मैत्रिणीच्या घरी आम्ही काही दिवस लपून राहिलो, पण एक दिवस गुंडांनी तिथेही माझी ओळख पटवली. त्यानंतर ते माझ्या मागावर आहेत. माझा आणि माझ्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी मला काहीही कळेना. मग मी तुझ्याकडे आले. माझ्या मुलाचा जीव वाचव. अयांच्या सावत्र आईने उत्तर दिले. तू थेट असं सांग ना की तुला वाटतंय तुझ्यासोबत मला आणि माझ्या मुलालाही मरण्याची वेळ येईल. जर मी तुझ्या मुलाला इथे ठेवले तर ते गुंड माझ्या आणि माझ्या मुलाचाही जीव घेतील आणि तुझ्या मुलासोबत आम्हालाही ठार मारतील. अयांची सख्खी आई रडत म्हणाली, नाही नाही, आता मी तुझे अधिक वाईट नाही करू शकत. जितकं केलंय त्याची शिक्षा मला माझा नवरा आणि माझा जीव गमावून चुकवावी लागली आहे. पण माझ्या पापाचा परिणाम माझ्या मुलाला भोगू देणार नाही. ते लोक मला ओळखतात, अयानला नाही. त्यांनी अयानला पाहिले नाही. आणि मी तुला हे मूल देऊन एखाद्या खेळण्याला घेतल्यासारखे लोकांना फसवून त्यांना इथून तिथे भरकवटायचे आणि संधी मिळताच त्या खेळण्यासोबत नदीत उडी मारायची. यामुळे लोकांना वाटेल की मी आणि माझे मूल दोघेही या जगात आता नाही आहोत. काही दिवसांनी माझा तरंगणारा मृतदेह सापडेल आणि त्यामुळे लोक माझ्या मृत्यूवर विश्वास ठेवतील आणि माझ्या मुलाचाही मृत्यू झाला असं त्यांना वाटेल. आणि मग तू, तुझे मूल आणि माझा अयान कायमसाठी सुरक्षित होऊन जा. अयांची सख्खी आई हे बोलून अयानला घट्ट मिठी मारून रडू लागली. पण अयांच्या सावत्र आईचे मन काही पाघडले नाही. तिने तात्काळ अयांच्या सख्ख्या आईला विचारले, तुझ्या मुलाचा जीव वाचवून मी तुझ्यावर आणि तुझ्या मुलावर उपकारच करणार आहे. याच्या बदल्यात मला काय मिळणार आहे? अयांची सख्खी आई चांगलीच जाणून होती की ही स्त्री लालसेने भरलेली आहे. तिला पैशांशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. तिला अयांच्या वडिलांच्या जाण्याचेही दुःख नाही. त्यांच्यासोबत राहिल्यावरही ती त्यांना पैशांसाठी त्रास देत असे आणि आता त्यांचा मृत्यू झाला तरी ती फक्त पैशांच्या गोष्टी करत आहे. पण माझी मजबुरी आहे. माझ्या मुलासाठी मला तिचे म्हणणे मान्य करावं लागेल, अयांच्या सख्ख्या आईने सांगितले. अयांच्या वडिलांनी त्यांच्या व्यवसायाची सगळी प्रॉपर्टी अयांच्या नावावर केली आहे. तो 25 वर्षांचा झाल्यावर ती त्याला कायदेशीर हक्काने मिळेल. त्याचबरोबर त्यांनी त्याचे लाखोचे घर आणि जमीन माझ्या नावावर केली होती. पण मी ते सगळं तुझ्या नावावर केले आहे. पण ते सुद्धा तुला अयान 25 वर्षांचा झाल्यावरच कायदेशीररित्या मिळेल. हे ऐकताच अयांची सावत्र आई अतिशय आनंदी झाली. पण तिने अयांच्या सख्ख्या आईला विचारले, तू हे 25 वर्षानंतरच का ठेवले आहेस? आत्ता का नाही देत? अयांच्या आईने उत्तर दिले, मी मजबूर आहे, मूर्ख नाही. मला माहिती आहे की मी हे सर्व तुला आत्ताच दिले तर तू आणि त्या गुंडांमध्ये फारसा फरक उरणार नाही. तू हे सगळं मिळताच माझ्या मुलाला मारून टाकशील, कारण मला माहीत आहे की तुला फक्त पैशावरच प्रेम आहे. तुला कुणाच्याही भावना महत्त्वाच्या वाटत नाहीत.
म्हणून जर तू माझ्या मुलाची काळजी घेतलीस आणि त्याचे संरक्षण केलेस तर अयान 25 वर्षांचा झाल्यावर हे सर्व तुझे होईल आणि त्याचा एक हक्क त्याला सुद्धा मिळेल. आणखी 2 कारणं आहेत हे असं करण्याचे. पहिलं म्हणजे मी तुझ्याबरोबर जो अन्याय केला आहे त्याची भरपाई करायला ही प्रॉपर्टी तुझ्या मुलाला परत मिळाली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे माझा अयान 25 वर्षांचा झाल्यावर योग्य आणि अयोग्य याचे भान येईल आणि तो इतक्या मोठ्या प्रॉपर्टीचे योग्यरित्या व्यवस्थापन करू शकेल. मग सांग, तू माझ्या मुलाचा जीव वाचवशील का? अयानची सावत्र आई उमा स्वभावाने निष्ठुर आणि कठोर होती, पण ती पैशांसाठी हपापलेली होती. म्हणून तिने या गोष्टीला सहमती दिली आणि अयानला तिच्या मांडीवर घेतले. अयानच्या सख्ख्या आईने शेवटचा दीदार करत आपल्या मुलाला पाहिले आणि मृत्यूला कळवटायला निघाली. त्यानंतर आजपर्यंत अयान त्याच्या सावत्र आई उमा आणि तिचा मुलगा अरुणसाठी फक्त एक साधन झाला. उमाने अयानला पाळले, पण कधीही त्याच्यावर खरी माया केली नाही. ती कायम खोटं प्रेम दाखवत असे, जेणेकरून अयान तिच्या ताब्यात राहील आणि योग्य वेळी त्याच्याकडून सगळं काढून घेता येईल. अयानला उमा त्याच्या आईवडिलांबद्दल सगळी सत्यता सांगते. अयानला आधीपासून माहीत होते की तो उमाचा सावत्र मुलगा आहे, पण उमाच्या चालाखीमुळे तिने हे सत्य अशा प्रकारे अयानसमोर मांडले की अयान उमाला त्याच्या सख्ख्या आईपेक्षा जास्त प्रेम करू लागला. उमाने अयानच्या मनात त्याच्या सख्ख्या आईबद्दल इतकी घृणा निर्माण केली की अयान ना तिच्याबद्दल काही ऐकायला इच्छुक होता ना जाणून घ्यायला. उमाने अयानला त्याच्या आईची एक खोटी कहाणी सांगितली होती. ती म्हणाली, तुझी आई धंदा करणारी बाई होती. तिने तिच्या सौंदर्याच्या जोरावर तुझ्या वडिलांना फसवले आणि एक दिवस त्यांच्या सगळ्या मालमत्ता तिच्या नावावर करून त्यांना मारले. ती आमच्यासोबत राहायला आली होती आणि तुझ्या वडिलांनी तिच्या कोठ्यावर जाताच चुकून तुला पोटात आणले. लोकांनी या नाजायज नात्यातून जन्मलेल्या मुलामुळे तुझ्या आईला मारहाण करायला सुरुवात केली. मग तुझी आई तुला सोडून रात्री पळून गेली तिच्या दुसऱ्या आशिकसोबत. दुनियेतल्या लोकांनी तुला मारू नये म्हणून मी तुला दत्तक घेतले आणि माझे मूल मानले. उमाने पुढे सांगितले, आणि हे जे काही तुझ्या नावावर आहे ते आधीच माझ्या नावावर होते, पण पैशांच्या लोभामुळे तुझ्या आईने तुझ्या वडिलांना फसवून सगळी संपत्ती तिच्या नावावर न करता तुझ्या नावावर करून घेतली. तिचा हेतू होता की तू 25 वर्षांचा झाल्यावर ती परत येऊन तुला संपत्ती मागून घेईल. हे ऐकून अयानने उमाला मिठी मारली आणि केतकीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. उमाने त्याचा मोठा सावत्र भाऊ अरुण आणि वहिनी रिमी यांनाही बोलावले. उमा, अरुण आणि रिमी यांचे एकच प्लॅन होते की अयान 25 वर्षांचा झाल्यावर त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याची सगळी संपत्ती त्यांच्या नावावर करून घ्यायची. पण अयानने लग्नाचा निर्णय घेतला. त्यामुळे अयानच्या मृत्यूनंतर त्याची सगळी संपत्ती त्याच्या पत्नीच्या नावावर जाईल आणि त्यानंतर त्यांच्या मुलाच्या नावावर. अशा परिस्थितीत उमा आणि तिच्या मुलाला काहीच मिळणार नव्हते. पण अयानची मर्जी त्यांच्या विरोधात जाऊ शकत नव्हती, कारण प्रेमात असं वेड असते की सख्खे आई वडील सुद्धा विरोध केला तरी मुले त्यांना सोडायला तयार होतात. आणि उमा तर फक्त सावत्र आई होती. अयानला तिला सोडायला वेळ लागणार नव्हता. म्हणून उमाने अयानच्या इच्छेला मान्यता दिली आणि नंतर त्यावर उपाय काढायचे ठरवले. सर्वांनी केतकीचे खूप आनंदाने स्वागत केले. केतकी इतकी सुंदर होती की उमा तिची प्रशंसा न करता राहू शकली नाही. आणि अरुण तर आधीपासूनच वाईट स्वभावाचा होता. पण याहूनही रिमीला केतकीबद्दल जास्त जळफळाट होत होता, कारण ती केतकीच्या सुंदरतेमुळे असूयतेने जळत होती. अयानने त्याच्या आईला सांगितले की त्याने केतकीसोबत अजून लग्न केलेले नाही, त्यामुळे लग्नाची तारीख लवकर ठरवा. आणि मग अयानने केतकीचा हात उमाच्या हातात ठेवत सांगितले, केतकी ही फक्त माझी आई नाही, माझी देवी आहे. माझ्यासोबत तुलाही तिची सेवा करावी लागेल आणि तिची पूजासुद्धा. तू माझे बोलणं एक वेळ नाकारशील, पण आईचे बोलणे कधीही नाही. हे सांगून अयान बाहेर गेला. उमानेही केतकीसमोर खोटं प्रेम दाखवले आणि तिला अयानच्या खोलीत आराम करायला सांगितले. अरुण खूपच संतापला होता. उमा अरुणच्या खोलीत गेली तेव्हा अरुणने तिला प्रश्न विचारले, तुम्ही या लग्नाला परवानगी का दिली? तुम्ही अयानला नकार देऊ शकत होतात, मग तसं का नाही केले? अयानचं लग्न करणं हा आपल्या प्लॅनचा भाग नव्हता. उमाने अरुणला म्हणाली, मला माहीत आहे की तुझा राग करणं योग्यच आहे, पण जरा विचार करून बघ. अयानने पहिल्यांदाच माझ्या परवानगीशिवाय स्वतःच्याच मनाने एखादा निर्णय घेतला आहे. तुला आठवते का? डॉक्टर होण्याचे स्वप्नही त्याने माझ्या परवानगीनेच पाहिले होते. पण आता एका मुलीच्या बाबतीत त्याने निर्णय घेतलाय. जर मी त्याचा पाठिंबा दिला नसता तर त्याला या घरातून जायला एक क्षणही लागला नसता. तो घर आम्हाला आणि आपल्या संपत्तीला सोडून लगेच निघून गेला असता. अरुणने विचारले, काय माहीत अयानने त्या मुलीला आपल्या संपत्तीबद्दल सांगितले असेल आणि ती सुद्धा अयानची फक्त लालसेपोटी लग्न करत असेल. उमाने उत्तर दिले, हो, मला सुद्धा हाच धोका वाटत होता. पण तुला दिसले नाही का? अयानने त्या केतकीच्या समोर मला कसं देवी म्हटले. त्याला त्याची संपत्ती आपल्या नावावर करण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही. मी 2 अश्रू ओतले की सगळं आपलं होईल आणि मग अयानच्या नंतर त्या मुलीला लाथ मारून बाहेर काढून टाकू, नाहीतर दोघांना एकत्रच संपवून टाकू. हे बोलून उमा आणि अरुण जोरजोरात हसू लागले.
बघूया केतकीची मनस्थिती. केतकी अयांच्या खोलीत बिछाण्यावर पडून विचार करत होती. माझे आयुष्य मला कुठे न कुठे घेऊन आले आहे. मी एका परक्या पुरुषाच्या खोलीत आहे आणि काही वेळातच त्याच्या मिठीत असणार आहे. पण माझ्या हृदयात आजही फक्त किशोर आहे. त्याच्यावरचे माझे अमर प्रेम आहे. माझे मन का कोण जाणे अयांच्या आईचा स्वभाव स्वीकारू शकत नाही. काहीतरी आहे तिच्या मनात जी ती अयांपासून लपवते आहे. एक गुपित आहे जे तिच्या आत आहे पण बाहेर येत नाही. लग्नाची तयारी. हळूहळू घरात आनंदाचे वातावरण पसरले. अयान आणि केतकीच्या लग्नाची तयारी सुरू झाली. पण अयानने हे लग्न अगदी साध्या पद्धतीने केले. फार कमी लोकांना आमंत्रण दिले. फक्त घरचे आणि काही जवळचे लोक या लग्नाला उपस्थित होते. लग्न पार पडले आणि पंडितजींनी अयान आणि केतकीला मोठ्यांचा आशीर्वाद घेण्यास सांगितले. उमाने साजर नाटक करत अयानला आधी त्याच्या सख्ख्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्यायला सांगितले. हे ऐकून अयान एवढा चिडला की त्याने आपल्या सख्ख्या आईसाठी इतके वाईट शब्द वापरले की ऐकून केतकीचे होश उडाले. पण ती सर्वांसमोर शांत राहिली. अयांच्या सांगण्यावरून तिने उमाचा आणि मग अरुण आणि रिमीचा आशीर्वाद घेतला. उमा आणि केतकीचे बोलणे. उमाने केतकीला अयांच्या सख्ख्या आईवडिलांच्या फोटोजवळ नेले आणि म्हणाली, मला माहीत नाही अयांने तुला काय सांगितलंय आणि काय नाही. पण आता तू अयांची पत्नी आहेस आणि या घरची सूनही. त्यामुळे हे जाणून घेणे तुझा हक्क आहे. मी अयांची सख्खी आई नाही आणि अरुण त्याचा सख्खा भाऊ नाही. मी फक्त अयांचे पालन केले आहे. मी त्याची सावत्र आई आहे. अयांच्या वडिलांनी आधी माझ्याशी लग्न केले होते पण त्यांचा त्या महिलेबरोबर बेकायदेशीर संबंध होता. अयान म्हणजे त्या दोघांच्या नाजायज संबंधातून जन्मलेला मुलगा आहे. उमाने पुढे तीच खोटी कथा केतकीला सांगितली. पण यावेळी ती आणखी मसालेदार करून. कारण उमाचा उद्देश काही वेगळाच होता. ती केतकीच्या मनात अयांविषयी द्वेष भरू इच्छित होती. ती अशी अपेक्षा करत होती की केतकी अयांचा खरा चेहरा समजल्यावर त्याचा तिरस्कार करेल आणि त्याला सोडून निघून जाईल, ज्यामुळे उमा आपले काम सोपे करू शकेल. पण उमाला हे माहीत नव्हते की केतकीचाही 3 वर्षे कोठ्यावरचा अनुभव आहे. त्यामुळे अयांची आई कोठेवाली असल्याचे तिला काहीही फरक पडत नव्हता. पण केतकीला नक्कीच या गोष्टीचा प्रश्न पडला की अयांची सावत्र आई उमा मला हे सर्व सांगून साध्य काय करू इच्छित आहे. केतकी अयांवर प्रेम करते आणि ती अंकुरला आपला मुलगा मानते. त्यामुळे उमाने हे सर्व काही केतकीला सांगणे चुकीचे होते. कारण केतकी स्वतः कोठ्यावर काम केलेली असल्याने अयांच्या जन्मदाता आईबद्दल तिची सहानुभूती होती. त्यांच्याबद्दल आदरही होता. पण जर केतकीच्या जागी कोणी दुसरी मुलगी असती किंवा आर्या असती तर ती कदाचित अयांना कधीच स्वीकारले नसते आणि अयांचे लग्न मोडले असते. त्याने उमाला काय मिळाले असते. पण केतकीने उमाला याबाबत काहीही सांगितले नाही. कारण ती जाणून होती की अयान उमाविरोधात काहीही ऐकणार नाही. म्हणून केतकीने आपली शहाणपणाची बाजू दाखवत अयांच्या जन्मदात्या आईवडिलांचे आशीर्वाद घेतले आणि निघून गेली. उमाला मात्र प्रश्न पडला की केतकी एवढ्या मोठ्या गोष्टीला सहन कशी करू शकेल. तिला आधीच सगळं माहीत होते का की तिच्या काही वेगळ्याच योजना आहेत. कुठेतरी अंकुर म्हणतोय ते खरं तर नाही ना की केतकी अयांच्या संपत्तीमुळे त्याच्यासोबत राहते. शक्य आहे म्हणूनच तिला काही फरकच पडत नाही. तिच्या जागी दुसरी मुलगी असती तर गोंधळ उडाला असता. अयांच्या घरात आर्याबद्दल फारसे कोणालाच माहिती नव्हते. कारण आर्या अयांसोबत डॉक्टरच्या अभ्यासात व्यग्र होती. त्यामुळे तिचे घराकडे येणे जाणे कमी होते. आणि उमाला जेव्हा समजले की आर्या अयांसोबत लग्न करू इच्छिते तेव्हा तिने आर्या आणि तिच्या पालकांशी बोलून थोडा वेळ मागितला. त्यानंतर आर्या किंवा तिच्या कुटुंबाने अयांच्या लग्नाचा विषय उमासमोर पुन्हा कधी मांडला नाही. उमालाही याचा फारसा त्रास नव्हता. कारण अयान 25 वर्षांचा होण्यासाठी थोडाच वेळ बाकी होता. एकदा अयान 25 वर्षांचा झाला की उमा सगळी मालमत्ता आपल्या नावावर करून घेईल. त्यानंतर अयान कुणाशीही लग्न करो किंवा प्रेम करो उमाला काही घेणे देणे नव्हते. पण जर अयांच्या 25व्या वर्षाच्या आधीच त्याचे लग्न झाले तर त्याची पत्नी म्हणून त्या मुलीला अयांच्या संपत्तीत वाटा मिळाला असता. आता उमालाही केतकीवर राग येत होता. म्हणून ती थेट अंकुरशी बोलायला गेली. पण आता अंकुरच्या मनात केतकीबद्दल वेगळेच काहीतरी चालू होते. तो केतकीला मिळवू इच्छित होता. तिच्या सौंदर्याचा तो वेडा झाला होता. त्याला प्रत्येक ठिकाणी केवळ केतकीच दिसत होती. तो तिला मिळवण्याचे स्वप्न बघत होता जे इतकं सोपं नव्हतं. उमाने अंकुरला केतकीला घराबाहेर काढण्यास सांगितलं, ज्यावर अंकुर रागावला आणि उलट उमावरच चिडू लागला. उमाला अंकुरचे वागणे काही कळेना. पण दरवाजाच्या मागे उभी रिमी अंकुरची नियत समजून घेत होती. पण ती गप्प राहणेच योग्य समजली. कारण जे लोक एका घरात राहून एका व्यक्तीसोबत इतकं भयंकर खेळ खेळू शकतात ते रिमीच्या बाबतीत काय करणार नाहीत. आणि केतकी तरी किती दिवस इथे आहे. एकदा अयान 25 वर्षांचा झाला की ना अयान राहील ना ही केतकी इथे राहील. शक्य आहे की पैशांचा लोभ एवढा मोठा असतो की तो लोकांना योग्य आणि चुकीच्यातला फरकही विसरायला लावतो. अयान आणि केतकीचे लग्न झाले होते. पण अयानच्या वचनानुसार अजून त्यांच्यात शारीरिक संबंध नव्हते आले. कारण केतकी अजूनही किशोरच्या आठवणीत हरवलेली होती. पण आता केतकी अयांच्या घरच्यांना समजून घेत होती. कारण तीही एक स्त्री होती
आणि दुसऱ्या स्त्रीच्या खोट्या वागण्याचे तिला चांगले जाणवत होते. केतकीला खात्री होती की उमा काहीतरी मनात ठेवून वागत आहे, पण नक्की काय हे तिला समजत नव्हते. केतकीला आयांच्या प्रॉपर्टीबद्दल काहीच माहिती नव्हती, त्यामुळे उमाच्या मनसुब्यांचा विचार तिच्या मनाला शिवत नव्हता. हळूहळू वेळ पुढे जात होता आणि केतकीने घरकाम करायला सुरुवात केली. ती सर्वांसाठी जेवण बनवत असे आणि सगळी कामं एकटीच करत असे. यामुळे उमाला आणि रिमीला घरबसल्या मोफतची नोकराणी मिळाली होती. पण कामांसोबतच केतकी उमावर लक्ष ठेवत होती, कारण उमावर तिचा कायमच संशय होता. एका वेळी उमाने केतकीला फसवले आणि अंकुरच्या वागण्यावर एक वेगळे कारण दिले. ती म्हणाली, हो हे खरं आहे की मीच अंकुरला सांगितले होते की तू आणि मी मार्केटला जात आहोत, त्यामुळे अंकुरला गैरसमज झाला. रिमी अचानक आली आणि ती अंकुरवर रागावली होती, कारण कामामुळे अंकुर तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. म्हणून तिने तुझ्या जागी मार्केटला जाण्याची गोष्ट सांगितली. मी कधी विचारही केला नव्हता की गोष्ट इतक्या दूर जाईल. नाहीतर मी अंकुरला आधीच सांगितले असते की तू घरी आहेस आणि रिमी माझ्यासोबत आहे. उमाने केतकीला समजावले, हे सगळं अयानला सांगू नकोस, नाहीतर मोठा गोंधळ होईल. अयान पुरुष आहे, तो हे सहन करणार नाही आणि दोघा भावांमध्ये फूट पडेल, तीही तुझ्या कारणामुळे. केतकी उमाच्या या कटात अडकली आणि अयानला काहीही न सांगण्याचा निर्णय घेतला. तिकडे रिमी मात्र खूप संतापली होती. ती अंकुरला खोलीत नेऊन विचारायला लागली, मी कधी रागावले होते तुझ्यावर? आणि तू केतकीसोबत काय करत होतास? मी कधी विचारही केला नव्हता की तू इतक्या खालच्या पातळीवर जाशील. मला वाटले होते की तू फक्त पैशांचा लोभी आहेस, पण तू एका स्त्रीच्या शरीराचा लोभी आहेस हे मला माहीत नव्हते. इतक्यात उमा तिथे आली आणि तिने रिमीला खोटं सांगितले की हे सगळं अंकुरने तिच्या सांगण्यावरून केले होते. केतकीला मात्र आता अंकुरच्या वागण्यात आपल्यासाठीच वेगळाच हेतू दिसत होता. अयान घराबाहेर गेला की तो कोणत्या ना कोणत्या कारणाने तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असे, पण उमाच्या भीतीने ते उघडपणे करू शकत नव्हता. एकदा जेव्हा अयान शहराबाहेर कामानिमित्त गेला होता आणि उमा व रिमी शॉपिंगसाठी बाहेर गेल्या होत्या, तेव्हा अंकुरने संधी साधून स्वयंपाकघरात काम करत असलेल्या केतकीला मागून पकडले आणि तिला गैरवर्तन करू लागला. इतक्यात उमा आणि रिमी तिथे पोहोचल्या. उमा खूप जोराने अंकुरवर ओरडले. तेव्हा अंकुरने आपली चूक झाकण्यासाठी बहाणा बनवला. तो म्हणाला, मला माफ कर केतकी, लाईट बंद होती, त्यामुळे मला वाटले की स्वयंपाकघरात रिमी आहे आणि तू आईसोबत मार्केटला गेली आहेस, म्हणून मी रिमीला समजावण्याचा प्रयत्न करत होतो आणि तुझा विरोध करण्याच्या पद्धतीला मी तिचा राग समजत होतो. केतकी रडून थकली होती. तिला काहीही कळत नव्हते की तिने काय करावं. इतक्यात उमाने रिमीला सांगितले की ती अंकुरला तिथून घेऊन जावे आणि तिने केतकीला खोट्या प्रेमाचे नाटक करून समजावण्याचा प्रयत्न केला. रिमीने उमाला विचारले, तुम्ही असं का केले? उमाने उत्तर दिले, हे सगळं माझ्या प्लॅनचा भाग होता. अयान जेव्हा कामासाठी बाहेर जाईल तेव्हा मी तुला शॉपिंगसाठी नेईन आणि अंकुर केतकीवर जबरदस्ती करेल. तेव्हा केतकी आपल्या अब्रूसाठी अयानकडे तक्रार करायला जाईल आणि अयान कधीच आपल्या मोठ्या भावावर संशय घेणार नाही. उलट तो केतकीलाच घराबाहेर काढेल आणि आपल्या मार्गातील अडथळा म्हणजे केतकी दूर होईल. रिमेने विचारले, जर असेच होते तर तुम्ही मला या प्लॅनबद्दल काही सांगितले का नाही? मीही तर अयानची प्रॉपर्टी काढून घेण्यासाठी तुम्हाला मदत करत होते, मग तुम्ही मला काहीच का सांगितले नाही? यापुढे या कथेत काय होते ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.